ठीक आहे. यावेळेस चिरंजीव अनमोल आणि जी सौखा प्रियंका यहाँ स्टेज पे आगमन हो चुका है. आप जोरदार त्याला स्वागत करू टाळे द्वारा. जोरदार त्याला आवाज होते हाटी. तर जयवंती वो दासू सर यहाँ चिरंजीव अनमोल खोळीबोडने आणि सुनीता ने भावराव निमजा बोलवी यहाँ पोरी प्रियंका यहाँ वराडा कार्यक्रम हजर होते आणि ओ कार्यक्रम यावेळेस लगेच सुरुवात होणार. आता उपाध्याय होते आहो आणि या वराडा निमित्त माझे डोळा बंद करते प्रार्थना करते. नका करू. अगदी थोड्या समयात थोड्या वेळात मी देवाचं वचन तुमच्या समोर घेऊन येईल आणि या परिवारासाठी आणि विशेष वधूवर जे या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराच्या वचनातून 2 शब्द किंवा 2 गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक छोटीशी प्रार्थना करतो आणि पवित्र आत्मा तू कार्य कर. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली. आमेन. ठीक आहे. काही क्षण फक्त माझ्याकडे बघा आणि माझ्याकडे मन लावा. वधूवर जे आहेत त्यांनी सुद्धा नंतर तुमचाच वेळ आहे पण काही वेळ फक्त एक वचन मी वाचतो त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. अध्याय आणि वचन 3 बायबल मध्ये जे वचन आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे. नीतिसूत्र 16 आणि वचन 3 आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. देवाचं वचन असं म्हणतं की आपले सर्व कार्य देवावर सोपव म्हणजे तुझे सर्व बेत सिद्धीस जातील. सगळे कार्य याचा अर्थ होतो आपल्या जीवनात येणारे प्रत्येक प्रसंग देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या हातात सोपवावे म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. बेत याचा अर्थ होतो योजना आणि योजना आपण करतो पण सिद्धीस जातील याची गॅरंटी नाही राहत. पण देवाचं वचन म्हणतं म्हणून तुझे सर्व कार्य देवाच्या हातात सोपव की तुझे बेत सिद्धीस जातील. आता या ठिकाणी एक कार्य आहे लग्नाचं. या ठिकाणी 2 जे एक जोडपं या ठिकाणी आहे त्यांचं एक लग्न होत आहे. हे एक कार्य आहे. आता या कार्यासाठी आपण बघतोय की मी वचन करतोय वचन सांगतोय. बघा नीट लक्ष द्या. ज्या वेळेस आपल्याला वाटतं ना लग्न पार पडावं तर बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचं नियोजन केलं जातं. कारण आपल्याला माहिती आहे की लग्न चांगलं व्हावं म्हणून मंडप कोणाला पण नाही देणार. तर जो चांगला आहे ना तुम्ही शोधतात त्याला आणि मग त्याच्या हातामध्ये काम सोपवतात. नवशिका कोणी असेल तर त्याला मंडपाचं काम नाही देणार तुम्ही. पण ज्याने दुसरीकडे चांगले प्रोग्राम केलेले तुम्ही त्याला काम द्याल कारण त्याला अनुभव आहे. स्वयंपाकाचं काम नवीन व्यक्तीला नाही देणार. तर जे चांगलं भोजन तयार करतात ऑलरेडी तुम्ही त्यांच्या हाताचं कधी खाल्लं असेल तर तुम्ही त्यांना भोजनाचं त्या ठिकाणी टेंडर द्याल. काम अशा व्यक्तीच्या हातात सोपवले जातात ज्यांना अनुभव असतात किंवा जे ते काम चांगल्या रीतीने पार पाडतात. आपण मंडपाची कामं सोपवतो लग्नाच्या वेळेस साऊंडची कामं सोपवतो जेवणाची कामं सोपवतो. पण तुम्हाला माहिती का लग्नामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे सोपवणं गरजेचं असतं ते असतं या दोघांना देवाच्या हातात सोपवणं. कारण मंडपाने हे सुखी होणार नाही साऊंड सिस्टीमने हे सुखी होणार नाही सगळ्या तुमच्या नियोजनाने ते सुखी होणार नाही. पण ज्या वेळेस पती आणि पत्नी देवाच्या हातात सोपवले जातात ना तेव्हा ते सुखी होतील. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं तुमचे सर्व कार्य हे देवाच्या हातात सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. नीट लक्ष द्या. आपला पैसा वधू वराला त्या ठिकाणी सुखी करू शकत नाही. या ठिकाणी जेवढे वराडी मंडळी इथे जमलेली आहे ना लक्ष द्या. येताना आपण पाकिट आणलं असेल येताना आपण वस्तू आणली असेल काहीतरी वधू वरांना देण्यासाठी पण ते तुमचं पाकिट त्यांना आयुष्यभर खुश नाही करणार. आपला तो डबा जो आहे ना दिलेला तो त्यांना आयुष्यभर सुखी नाही ठेवणार. पण तुम्हाला माहितीये जेव्हा देव त्यांना आशीर्वादित करेल ना ते सुखी राहतील. म्हणून देवाचं काय वचन काय म्हणतं तुमचे सर्व कार्य देवाच्या हातात सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.
एक दिवसाचं लग्न असतं पण आयुष्यभराचा संसार असतो. एका दिवसाच्या लग्नात तुम्ही आणि मी हजेरी लावू, पण तुम्हाला माहितीये आयुष्यभराच्या संसारात देवाची हजेरी पाहिजे त्यांच्या जीवनात. जर देव असेल तर नक्कीच ते दोघं उभयता आशीर्वादित होतील. नीट लक्ष द्या. आजकालच्या तरुण पिढीमध्ये ना नवीन लग्नांमध्ये एक ट्रेंड निघालाय सध्या, प्री वेडिंग शूट. ऐकलं असेल तुम्ही, प्री वेडिंग फोटोशूट. याचा अर्थ काय होतो? लग्नाच्या अगोदर फोटोशूट करतात. तुम्ही पण केला होता का? नाही केला ना, पण बरेच जण करतात नाही का? प्री वेडिंग फोटोशूट काय असतं माहिती का? वधूवर जे असतात ना लग्नाच्या अगोदर फोटोशूट करतात. एखाद्या डेस्टिनेशनला जातात, कुठेतरी वाळवंटात जातील, समुद्र किनाऱ्यावर जातील, कुठेतरी चांगल्या स्पॉटवर जातील आणि तिथं खूप सुंदर फोटो काढतात. त्यांचे फोटो पाहिले ना तर असं वाटतं काय ते प्रेम ना, किती एकमेकांना हातात हात धरून प्रेमाने ते फोटो काढलेले असतात. आणि ते प्री वेडिंग फोटोशूट जे असतं ना ते लग्नाच्या अगोदर व्हायरल केलं जातं आणि सगळे लोक बघतात की काय सुंदर जोडी आहे, काय प्रेमाने एकमेकांसोबत फोटो काढलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, आजच्या तरुण पिढीने ना प्री वेडिंग फोटोशूट करायला पाहिजे, पण मला असं वाटतं ना एका वर्षानंतर पोस्ट वेडिंग फोटोशूट पण करायला पाहिजे. किती वर्षानंतर? लग्नाच्या, बोला ना, एका वर्षानंतर. का बरं? जो आनंद प्री वेडिंग मध्ये होता ना, काय एका वर्षानंतर तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो का ते बघा. समजतंय का? कारण प्री वेडिंग मध्ये काय असतं माहिती का? लग्न झालेलं नाहीये म्हणून खूप खुशी असते, आनंद असतो, आणि मग त्यांचा चेहरा आनंदित, त्यांचं प्रेम आणि ते हातातले हात आणि खूप सुंदर ते फोटोशूट, जसा फोटोग्राफर सांगेल तशी ती पोज. आणि मग असं वाटतं ना त्यांना पाहून की बापरे, यांच्यासारखं सुखी कपल कोणीच नाहीये. पण मी तुम्हाला खरं सांगू का, एका वर्षानंतर ना त्याच कपलचं पोस्ट वेडिंग फोटोशूट करा. मी तुम्हाला सांगतो तेव्हा त्यांची तोंड बघा, काय खरंच ते प्रेम त्यांच्यामध्ये दिसतं का? खरंच ती ओढ त्यांच्यामध्ये दिसती का? मी तुम्हाला सांगतो, जर त्या जोडीला देवाने आशीर्वादित केलं असेल ना, एका वर्षानंतर पण तेच प्रेम दिसेल, तोच आनंद दिसेल, तीच खुशी दिसेल आणि तोच आशीर्वाद दिसेल. पण जर ते लग्न देवाने नाही जोडलं ना, मी तुम्हाला सांगतोय, आज जोडले अनेक जातात हो, पण सुखी किती राहतात ते मला सांगा ना. लग्न मंडप डेकोरेशन नाहीये, लग्न म्हणजे लोकांना खाऊ घालणं नाहीये, लग्न महागडे कपडे घालणं नाहीये, लग्न एक नवीन नातं जोडणं आहे. लग्न जे आहे ना स्वतःला तयार करणे, लग्न जे आहे ना आयुष्यभर कोणातरी परक्या व्यक्तीसोबत आयुष्यभर काढणे, ते लग्न आहे. त्याची तयारी करा. हालेलुया. समजतंय का? आजकाल लग्नामध्ये नवीन कपड्यांची तयारी केली जाते, पण नवीन नात्यांची तयारी करतो आपण. बेटा तुझं नाव काय? प्रियंका. हा, आता नीट लक्ष द्या. प्रियंका आहे ना, जेव्हा दासू सर तुमच्या घरी येणार आहे, प्रियंका तिचे आई वडील सोडून, तिचे आई वडील ज्यांनी तिला जन्म दिला, प्रियंका तिच्या आई वडिलांना सोडून त्यांच्या घरी जाईल, तर तुम्हाला माहिती काय होईल? तिला ना त्या ठिकाणी नवीन नाते भेटणार आहेत. म्हणजे आपले आई वडील सोडून देणार आहे ती आणि नवीन आई वडील त्या घरामध्ये भेटणार आहेत. मग मला असं वाटतं ना, लग्नामध्ये नवीन कपड्यांची तयारी करण्यापेक्षा नवीन नात्यांची तयारी करा. कारण आपल्या जन्मदाते आई वडिलांना सोडून, ज्यांनी मला जन्मच दिला नाही पण आयुष्यभर जे माझी जबाबदारी वाहणार आहेत, त्या नात्याची तयारी करणं म्हणजे लग्न आहे असं मला वाटतं. आजकालची पिढी ते करतच नाही. पण मी तुम्हाला सांगू, गांभीर्याने घ्या म्हणजे सुखी व्हाल. देवाचं भय बाळगा म्हणजे सुखी व्हाल. कारण लग्न मला असं वाटतं आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. जर ही व्यवस्था तुम्ही चांगल्या रीतीने केली, जर हे कार्य चांगल्या रीतीने सिद्धित झालं ना, मी तुम्हाला सांगतो तुमचं आयुष्य आशीर्वादित होईल. कधीच तुम्ही निराश होऊ शकणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुमचे सर्व कार्य देवाच्या हातात सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. एक वचन वाचतो मी, नीट लक्ष द्या. लुकऋष वर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 27. लुकऋष वर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 27 मी वाचतो, लक्ष द्या. तो म्हणाला, येशू म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. येशू काय म्हणतो? ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. मंडपवाला एका दिवसासाठी यांना खुश करू शकेल, आयुष्यभर नाही. माणसाला अशक्य. नवीन कपडे घातले एका दिवसासाठी खुश होतील, आयुष्यभर नाही. माणसांना ते अशक्य. किती सुंदर जेवण तयार केला लग्नाच्या दिवशी,
एका दिवसासाठी खुश होतील, आयुष्यभर नाही, कारण माणसांना ते खुश करणं अशक्य आहे. फोटोग्राफी चाललेली आहे, खूप चांगल्या पोस्ट देत आहेत, खूप सुंदर फोटो निघतील, अल्बम तयार होईल, एका दिवसासाठी खुश व्हाल, पण ह्या गोष्टी आयुष्यभर खुश करणार नाहीत. कारण जे माणूस करू शकतो ना ते देव नाही करू. देव लक्ष द्या, जे देव करू शकतो ना ते माणूस नाही करू शकत. एका दिवसासाठी खुश करणं माणूस करू शकतो, पण आयुष्यभर जर सुखी करायचं असेल ना ते फक्त देवाच्या हातामध्ये. लक्षात घ्या. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की लग्नाला एका दिवसासाठी फक्त हा एक दिवसाचा फंक्शन नका करू तुम्ही लग्नाला, की एका दिवसाचं मनोरंजनाचं एक काम म्हणून लग्नाकडे पाहू नका. तर ही फार मोठी जबाबदारी आहे जी देवाने तुम्हाला आणि मला दिलेली. आणि म्हणून मला असं वाटतं जे दोघं उभयता या ठिकाणी बसलेले आहेत ना, त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात देवाच्या हाती एक काम सोपवावं, की जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल आणि आशीर्वादित होईल. मला असं वाटतं तुम्ही प्री वेडिंग नाही केली ना, पण 1 वर्षानंतर पोस्ट वेडिंग शूट करा. 1 वर्षानंतर पोस्ट वेडिंग शूट करा आणि मग बघू आपण की जे कपल आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तसा दिसला पाहिजे. हे केव्हा शक्य, जेव्हा देवाच्या हातामध्ये स्वतःचं जीवन ते त्या ठिकाणी सोपवतील. आणि म्हणून प्रियांनो, ही तयारी करणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस अशा रीतीने लग्नाची तयारी केली जाते ना, प्रियंका स्वतःला तयार करेल त्याच्या घरी जाण्यासाठी. नवीन नाते, नवीन आई वडील, नवीन भाऊ बहीण, सगळ्या गोष्टी ते सगळं सोडणार आहे ती. आणि जेव्हा त्याच्या घरी जाईल ना, तिला हे सगळे नाते भेटले पाहिजे. तिला तयारी करायची नवीन नात्याची, आणि तिच्या याच्या घरच्यांना पण तयारी करायची नवीन नात्याची. जेव्हा ह्या गोष्टींची तयारी होईल ना, तर मला असं वाटतं लग्न आशीर्वादित होईल आणि लग्न सुखी होईल. पण आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारतो आणि नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. फोटो अल्बम जो असतो ना लग्नाचा, तो 2 गोष्टी करू शकतो. नीट लक्ष द्या. आपल्या फोटोचा अल्बम लग्नाचा 2 गोष्टी करू शकतो. एक तर आयुष्यभर तुम्हाला सुगंध देईल, एक तर आयुष्यभर काट्यासारखा तुम्हाला टोचेल. 2 गोष्टी होतील. जर देवाच्या हातात असेल, आयुष्यभर तो लग्नाचा अल्बम आहे ना फोटोचा तुम्हाला सुगंध देईल आणि तुम्ही सुखी व्हाल. पण जर समजा देवाच्या हातात नसेल, तर लक्षात घ्या, तोच फोटोचा अल्बम ना काट्यासारखा आयुष्यभर टोचतो. का झालं, का केलं, कशा रीतीने केलं, काय पाहिलं, लोक पस्तावा करतात हो नंतर. याचं एकच कारण आहे की हे कार्य आपण देवाच्या हातात नाही सोपवत. बाकी सगळ्यांना काम सोपून दिलं, पण जे महत्वाचं काम आहे तेच आपण सोपवत नाही. की देवा, या दोघांना तुझ्या हातामध्ये घे की यांचं आयुष्य सुखी होईल, हे दोघं एकमेकांवर प्रेम करतील, हे दोघं एकमेकांसोबत एकनिष्ठतेने राहतील. हे देवाकडे सोपवा, म्हणजे परमेश्वर ह्या कार्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. एक शेवटचं वचन मी वाचेल, 2 वचनं शेवटची, आणि मी बंद करेल. लक्ष द्या. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे इसाक. ज्यावेळेस त्याचं लग्न झालं तर त्याला एक मुलगी शोधून आणली त्याच्या बापाच्या सेवकाने. आणि जेव्हा ती मुलगी आली त्याच्या घरी, तर तिथं काही वचनं आहेत ते मी वाचतो. लक्ष द्या. उत्पत्ती याचा 24वा अध्याय. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि 63 पासून पुढे. उत्पत्ती 24 आणि वचन 63 पासून पुढे बायबल असं म्हणतं, इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. इसहाक नावाचा मुलगा आहे, त्याला रिबका नावाची मुलगी शोधून आणली एका सेवकाने. आणि बायबल असं म्हणतं पुढे काय झालं, तिने त्याला पाहिलं, रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिलं तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकाला विचारले, या रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाकाला सांगितले. आता नीट लक्ष द्या. मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. बायबल असं म्हणतं की जेव्हा ती मुलगी त्याच्या घरामध्ये आली ना, तर इसाक त्या मुलीला आपल्या आईच्या डेऱ्यामध्ये घेऊन गेला, कारण त्याची आई मेलेली होती. काही वर्ष झाले होते इसाकाची आई मरण पावली होती. पण जेव्हा ती नवीन मुलगी त्याच्या घरामध्ये आली ना पत्नी म्हणून, तर तो तिला तिच्या आईच्या डेऱ्यामध्ये घेऊन गेला असं म्हटलेलं आहे. आणि पुढं त्याने रिबकेचा स्वीकार केला, ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आपल्या आईच्या पश्चात इसाक सांत्वन पावला. बायबल असं म्हणतं, आईची जी कमतरता होती ना इसाकाच्या जीवनामध्ये, की आई मेली माझी, आईचं प्रेम संपलं, तर बायबल असं म्हणतं त्याला पत्नी मिळाली, पण नुसती पत्नी नाही मिळाली, तर आईचं प्रेम सुद्धा त्या पत्नीनेच दिलं असं बायबल म्हणतं. आईच्या पश्चात तो सांत्वन पावला. याचा अर्थ काय होतो माहिती का? पत्नी अशी गोष्ट आहे की जिच्यामध्ये सगळे नाते भेटतात. जे नात्यातली पोकळी आहे ना, ती नात्यातली पोकळी पती पत्नीचं नातं भरून काढतं. हे आहे लग्न.
ज्यावेळेस परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदामाला एकटं पाहिलं ना, तर बायबल असं म्हणतं लग्नाची सुरुवात का झाली? कारण देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. लग्न ह्यासाठी केलं जातं की आपलं एकटेपण दूर व्हावं. जे मी माझ्या आईसोबत नाही बोलू शकत ते पत्नीसोबत बोलू शकतो. जे पती आपल्या भावासोबत नाही बोलू शकत ते तो पत्नीसोबत बोलू शकतो. हे आहे ते नातं. किती पोकळी तर एकटेपण दूर करण्यासाठी लग्न हे केलं जातं. हे आजच्या मुलामुलींना कळणं गरजेचं आहे. आवडलं म्हणून लग्न नाही केलं जात, तर मी एकटा नसावं म्हणून लग्न केलं जातं. जे जगातलं जे जीवनातलं एकटेपण आहे ना, ते एकटेपण दूर करण्यासाठी लग्न केलं जातं. आणि हे केवळ परमेश्वराचं वचनच समजवतं. लक्षात घ्या, लग्नाचा खरा उद्देश आपल्याला कळणं गरजेचं आहे, तर ते लग्न आशीर्वादित होतं, अन्यथा होत नाही. मी विश्वास ठेवतो की हे दोघं लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत. आज वचनाप्रमाणे त्यांना वचन परमेश्वर त्यांच्याशी बोललेलं आहे. आणि जर त्या वचनाप्रमाणे स्वतःचं जीवन, दोघांचं जीवन त्यांनी हे कार्य जर देवाच्या हातात सोपवलं, तर परमेश्वर त्यांचे सर्व बेत सिद्धीस नेईल, हा मी विश्वास ठेवतो. हालेलुया. कारण आपल्या सगळ्या कामाला कुठेतरी लिमिटेशन आहे, पण देवाच्या कामाला लिमिटेशन नाही. देव सगळ्या गोष्टी करू शकतो. जे माणसांना अशक्य ते देवाला शक्य आहे. यांना सुखी कसं ठेवायचं आईबाप काहीच नाही करू शकत. हात टेकून देतात आईबाप आजकालच्या मुलांपुढे. मी तुम्हाला सांगतोय, पहिल्या जमान्यात होतं की लेकरं आईबापांचं भय बाळगायचे. आता गेले ते दिवस. आता आईबाप घाबरतात लेकरांना. मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या लेकरांना तुम्ही नाही बदलू शकत, फक्त देव बदलू शकतो. आजची परिस्थिती ही आहे, लक्षात घ्या. पहिले खूप चांगले दिवस होते की आईबापांचं भय बाळगायचे लेकरं, आईबापांच्या अधीनतेत राहायचे, आज्ञेमध्ये राहायचे लेकरं. आजचा जमाना तसा नाही हो. आजचा जमाना तसा नाहीये. आपल्याला लिमिट आहे. मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला लिमिट आहे. आईबाप आयुष्यभर लेकरांसाठी श्रम करतात. लेकरांना नाही पडलेली राहत त्या गोष्टीची. लक्षात घ्या, त्यांना किंमत नाहीये. आपण नाही करू शकत. मनुष्य आपल्या लेकरांना सुद्धा आपण सुखी नाही ठेवू शकत. ही आपली परिस्थिती आज. म्हणून लेकरांना देवाच्या हातात सोपवा. देव आहे ना, तो बरोबर त्यांना सरळ करू शकतो. देव त्यांना आशीर्वादित करू शकतो. देवच त्यांना सुखी ठेवू शकतो. माणसाच्या हातामध्ये ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत आजच्या जमान्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला जर वाटतं ना माझ्या जीवनातलं कोणतंही कार्य सिद्धीत जावं, तर बायबल असं म्हणतं परमेश्वराच्या हातात सोपव, म्हणजे तुझे सगळे बेत सिद्धीत जातील. आणि मी विश्वास ठेवतो दासू सर आणि त्यांच्या परिवारामध्ये हा जो सुंदर आनंदाचा प्रसंग दिलेला आहे, त्यांनी देवाच्या हातात हे काम सोपवलंय. काल रात्री पण इथं मीटिंग झाली, आज पण या ठिकाणी एक छोटीशी वचनाची सेवा झाली. मी विश्वास ठेवतो की हे कार्य त्यांनी देवाच्या हातात सोपवलंय आणि 100% दोघांना देव आशीर्वादित करेल. हालेलुया. एका वर्षानंतर पोस्ट वेडिंग शूट करा आणि पाठवा फोटो. प्रभू तुम्हा दोघांना आशीर्वादित करो. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण ऑलरेडी वेळ बराच झालेला आहे. मी माझे 15 मिनिटं इथं संपले, पण मी विश्वास ठेवतो दोघं उभे त्यांना परमेश्वर आशीर्वादित करेल. डोळे झाकू, एक छोटीशी प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण एक सुंदर समय तू आम्हाला दिला. आज प्रभू तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी बोललायस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही, पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. ज्या लेकरांचा प्रभू, ज्या उभयतांचा आज या ठिकाणी विवाह आहे, मी प्रार्थना करतो हे कार्य आम्ही तुझ्या हाती सोपवतो परमेश्वरा, म्हणजे त्यांचे बेत सिद्धीत जातील. तू त्यांना आशीर्वादित कर. दोघं परिवारांना आशीर्वादित कर. नवीन नाते एकमेकांचे स्वीकारत असताना तू त्यांना सहायता आणि मदत कर. आणि या दोघं उभयतांचं जीवन तू सुखी कर आणि आशीर्वादित कर. परत एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हाती येतो. पुढचा वेळ, पुढचा समय, पुढचा विधी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो ऐक. आमेन. उत्तम प्रकारचं प्रभू तुझं सत्य आणि पवित्र वचन त्यांच्या कौटुंबिक जीवनासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी संपूर्ण उत्तम प्रकारचं तू दासोद्वारे तू बोलला आणि त्या परिवाराला तू आशीर्वाद केलास. माझा विश्वास आहे ते वचन आम्हा सर्वांसाठी सुद्धा आशीर्वाद केलं, त्याबद्दल आभार मानतो. आज या जी विधी आहे तुझ्या दासाला मी तुझ्या हातात देतो. विधी लावत असताना प्रवेश तुझी कृपा पुरव, तू सामर्थ्य पुरव आणि हे विधी एक आशीर्वादाचं होऊ दे, ही माझी नम्रची प्रार्थना आहे. तुझ्या दासाला मी तुझ्या स्वाधीन करतो. संपूर्ण वेळ टाईम प्रभू तुझ्या हाती घे. तारणा प्रवेश ख्रिस्त तुझ्याच नावानं मागतो म्हणतोय. आमेन. आजचं हे लग्न लावण्यासाठी मला संधी दिली म्हणून गावित परिवार आणि वडवी परिवार या दोघांचं मी आभार मानतो. तर या ठिकाणी बरेच राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत. मी सर्वांचं प्रभूमध्ये स्वागत करतो. तर आज
ज्यांचं लग्न होणार आहे. वर आहे चिरंजीव अमोल दासू गावित आणि वधू आहेत चिरंजीव प्रियंका भाऊराव वळवी. तर या उभयंतांचं लग्न आहे, म्हणून आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात आणि म्हणून आपण वचन ऐकल्याप्रमाणे हे लग्न त्यांचं आशीर्वादित व्हावं म्हणून आपण एकदा परत हे लग्न यायचं आहे, वराणीकडे यायचं आहे. हां, तुम्ही त्यांच्या बाजूला उभे राहिले तरी चालेल, हा काय हरकत नाही, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही आहे. तर तुमच्या हां काय हरकत नाही, वधूचं काम वरच करत कलोरीचं काम वर करत आहे, काय हरकत नाही. बरं, जर मदत तर लागेल तर तू. बरं, हे जे लग्न होणार आहे तर सरकारने दिलेल्या अधिकाराने आणि मंडळी करून प्राप्त झालेल्या अधिकाराने ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट या कायद्याप्रमाणे हे रजिस्टर लग्न होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपण सर्व यामध्ये मला सहकार्य करायचं आहे. परमप्रिय जन हो, हा पुरुष म्हणजे अमोल गावित व ही स्त्री म्हणजे प्रियंका वळवी. यास पवित्र विवाहाच्या अवस्थेत संयुक्त करण्यास आम्ही येथे देवासमक्ष व या मंडळीसमोर एकत्र जमलो आहोत. विवाह आमच्या स्वर्गीय पित्याने एदेन बागेत स्थापन केला. देवाच्या पुत्राने गालिलातील काना गावात आपण प्रत्यक्ष येऊन व आपले प्रथम अद्भुत कृत्य करून विवाहाला आशीर्वादित व पवित्र करून शोभा आणली. पवित्र आत्म्याने आपल्या ईश्वर प्रेरित ग्रंथात विवाह सर्वांनी प्रतिष्ठित मानावा अशी त्याची प्रशंसा केली आहे. याविषयी आपल्या प्रभूने काय म्हटलं आहे ते ऐका. ते मत्तईच्या पुस्तकामध्ये, आपण ख्रिस्ती लोक आहात तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे. हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय की ज्याने मनुष्य उत्पन्न केली त्याने ते प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केली व म्हटले, याकरिता पुरुष आईबापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ते पुढे दोन नव्हेत तर एक देह अशी आहेत. यास्तव देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तो हे व्यभिचार करीतो. तर जे नवरा बायको आहेत त्यांचं कर्तव्य काय आहे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बायकांनो म्हणजे प्रियंका, तुम्ही जशा प्रभूंच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे, तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. नवऱ्यानो म्हणजे अमोल, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी प्राण अर्पण केले तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. यासाठी की त्याला तिने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. म्हणजे तिला डाग व सुरकुती अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे नवऱ्यांनो आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही.
तर तो त्याचे पालनपोषण करीतो. तसेच ख्रिस्त ही मंडळीचे करीतो, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहो. यामुळे पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या बायकोला जवळून राहील आणि ती उभयता एक देह होतील. अशा या पवित्र स्थितीत संयुक्त होण्यास ही दोघे आता आली आहेत. यास्तव नियमानुसार संयुक्त न होण्याचे योग्य कारण जर येथे असलेल्या कोणास दाखविता येईल तर त्याने किंवा तिने ते आत्ताच जाहीर करावे, असे मी त्यास बजावितो. नाहीतर यापुढे सर्वदा उगेच राहावे. अमोल गावित आणि प्रियंका वळवी या दोघांचं लग्न होऊ नये असं योग्य कारण पुराव्यासहित असेल तर आपण आताच बोलू शकता, नाहीतर यापुढे कोणाला त्या बाबतीत बोलण्याचा अधिकार राहणार नाही. तसेच सर्व अंतकरण साक्षी परमेश्वरासमोर उभयतास बजावितो की तुम्ही उभयता विवाहात नियमाप्रमाणे एकत्र जोडले जाऊ नये. याचे एखादे कारण जर तुम्हा उभयतांपैकी एकास कळले असेल तर ते आत्ताच प्रकट करा, कारण देवाच्या शास्त्रात लिहिलेला नियम सोडून जे संयुक्त झाले आहेत त्यांचा संयोग त्याच्याकडून आशीर्वादित नाही, हे निश्चित जाणावे. अमोल, प्रियंका सांगती तुझं लग्न व्हावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे. हो. ओके, थँक्यू. प्रियंका, अमोल सांगते तुझं लग्न व्हावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे. ओके, थँक्यू. तर हे लग्न त्यांच्या दोघांच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी घडून येत आहे, म्हणून आपण देवाची स्तुती करू. तर या लग्नाच्या प्रसंगामध्ये देव त्यांना सहाय्य करेल, म्हणून आपण त्यांच्यासाठी एकदा परत प्रार्थना करणार आहोत. तर लाजरस राऊत पास्टर साहेब आहेत, मी त्यांना विनंती करेल. त्यांच्या स्वखुशीने ते या ठिकाणी लग्नासाठी तयार आहेत, म्हणून देव त्यांना आशीर्वाद देईल. त्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. सर्व सामर्थ्य जीवताने जागता महान आमच्या स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देतो प्रभू. या समय प्रार्थना करतो अमोल आणि प्रियंकासाठी प्रभू. त्याने एकमेकाला होकार दिला आहे आणि प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वर जर घर बांधणारे श्रम व्यर्थ आहे प्रभू. तू त्यांना सहायता कर. एकमेकांना करार करताना प्रभू ते विश्वासयोग्य बनवून ते करार करण्यासाठी तू त्यांची सहायता कर प्रभू. लग्नविधी लागणारा देवाच्या सेवकाला मी तुझ्या हातात सोपतो प्रभू. त्याला तू आशीर्वाद दे. महिमा गौरव प्रभू तुला देतो. प्रार्थना करणारा प्रभू येशू याच्या प्रिय गुण मागतो म्हणून तो आहे. आमेन. विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता ही स्त्री म्हणजे प्रियंका तुझी विवाहाची पत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? हो. ओके, थँक्यू. रोगात व आरोग्यात हिजवर प्रेम करून हिला संतुष्ट राखून हिचा सन्मान ठेवून संरक्षण करून हिचे पालन पोषण करण्याची आणि तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ हिच्याशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय? ओके, थँक्यू. प्रियंका, विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता हा पुरुष म्हणजे अमोल तुमचा विवाहाचा पती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? रोगात व आरोग्यात यांच्या आज्ञेत राहून यांची सेवा करून यांच्यावर प्रेम करून यांचा सन्मान ठेवून आणि संरक्षण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व पुरुषास सोडून केवळ ह्यांच्याशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय? ओके, थँक्यू. तर यावेळेस कन्यादान होईल. मुलीचे जे वडील आहेत आत्तापर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं, सर्व लाड पुरवलं. येथून पुढे
त्यांचे जे जावाई आहेत यांच्यावरती ते जबाबदारी टाकतील आणि याप्रमाणे त्यांनी पुढे त्यांच्या मुलीची काळजी घ्यावी. त्यासाठी ते मुलीचा हात मुलाच्या म्हणजे त्यांच्या जावयाच्या हातात ते आता देतील. उजवा हात. अच्छा, थँक्यू. बरं, याचा अर्थ असा याचा अर्थ असा की आतापर्यंत वडिलांनी त्यांच्या मुलींना काहीच प्रार्थना करतील. જીવનને તારનારે મહાન પ્રભુ ઈસુરાજ અમે તમારો આભાર માનીએ છીએ. અમોલ અને પ્રિયંકા લગ્ન થઈ રહ્યા છે ત્યારે પિતાએ કરેલી જવાબદારી પૂરી પાડીને હવે પ્રભુ પ્રિયંકાના પતિ થનાર અમોલના હાથમાં હાથ આપ્યો છે ત્યારે આગળનું જીવન પ્રભુ પ્રિયંકાની સર્વ જવાબદારી અમોલ પર આવી છે. એ સર્વ જવાબદારી પાર પાડવાને માટે તમારો અનુગ્રહ વચનની જરીએ અને તમારી સેવા તમારી કૃપા ના આધારે પ્રભુ તેઓ આશીર્વાદિત જીવન જીવે એવું અમે તમારી પાસે માગીએ છીએ. આ સમયે અમે સગળું તમારા હાથમાં સોંપતા ઉદ્ધાર કરતા ઈસુ પ્રભુનામાં માગીએ છીએ. આમેન. तुला प्रियंका तुला मी अमोल मी अमोल माझी विवाहित पत्नी म्हणून माझी विवाहित पत्नी म्हणून स्वीकार करून घेतो स्वीकार करून घेतो आणि आपण दोघे जिवंत असू दोघे जिवंत असू तोपर्यंत श्रीमंतीत व दारिद्र्यात सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात मी तुझा प्रेमळ व एकनिष्ठ पती आहे असे परमेश्वरासमोर व या साक्षीदारांसमक्ष प्रतिज्ञा करून सत्य वचन देतो. हा, तर अमोल तुम्ही प्रियंकाला हे वचन दिलेलं आहे. अमोल तुम्हाला मी प्रियंका माझा विवाहित पती म्हणून वरते आणि आपण दोघे जिवंत असू तोपर्यंत श्रीमंतीत व दारिद्र्यात सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात मी तुमची प्रेमळ व एकनिष्ठ पत्नी आहे असे परमेश्वरासमोर व ह्या साक्षीदारांसमक्ष प्रतिज्ञा करून सत्य वचन देते. ओके, थँक्यू. तर आता जर तुमच्याकडे मंगळसूत्र वगैरे आहे तर तुम्ही आता हात मी विनंती करतो तर ह्या दागिन्यांसाठी ते प्रार्थना करतील. शक्तिमान राजा उकराजा प्रभु के प्रभु धन्यवाद पिता परमेश्वर. प्रभु हमें तुम्हारा आभार ने स्तुति ने महिमा કરીએ છીએ પ્રભુ. અમર ભાઈ પિતા પરમેશ્વર બહેન પિતા પરમેશ્વર એમના જે આજના લગ્ન પ્રસંગ પિતા પરમેશ્વર પ્રભુજી બહુ સુંદર તમે એમના જીવનમાં આપ્યો. અત્યારે પિતા પરમેશ્વર પ્રભુજી એ મંગલસૂત્ર કરાવીને પિતા પરમેશ્વર પ્રભુજી એમને અત્યારે પ્રભુ એક પત્ની તરીકે પ્રભુ સ્વીકાર માટે જઈ રહ્યા છે ત્યારે દેવા પ્રભુજી તમે એમને આશીષિત કરજો અને એનો પિતા પરમેશ્વર આ વૈવાહિક જીવન પિતા પરમેશ્વર પ્રભુજી તમારા ઈચ્છા અનુસાર પ્રભુજી જીવન જીવે અને પિતા પરમેશ્વર પ્રભુજી તમારું વચન કહે એવી રીતે પ્રભુજી જ્યાં સુધી પ્રભુ મરણ અલગ ન કરે ત્યાં સુધી પ્રભુજી હંમેશા જોડાઈને રહે એના માટે પ્રભુજી અમને એમને આશીર્વાદ આપે છે પિતાજી. ધન્યવાદ પ્રભુ. સર આદર મહિમા તને આપતા પ્રાર્થના પ્રભુ ઈસુ મસીહના નામથી માગીએ છીએ. આમેન. आमेन. पहिल्याने रितवेल काढावं लागेल. जे वर आहेत त्याने वधूचं रितवेल काढायचं आहे. त्यानंतर अरे हा वरानेच काढायचं आहे. तुला जेव्हा गरज पडेल तेव्हाच जायचं. हां हां, वराने वधूचं रितवेल काढायचं आहे. ओके, हे मंगळसूत्र बरोबर बघा, उलट बघा. आपण टाळ्या वाजवणार आहोत सर्वजण. माझ्या मागून बोलायचं. अचूल एकनिष्ठता
अचल एकनिष्ठता व अढळ प्रेमभाव व अढळ प्रेमभाव याची खून व प्रतिज्ञा म्हणून याची खूण व प्रतिज्ञा म्हणून मी तुला मी तुला ही अंगठी देतो. ही अंगठी देतो. ओके. आता वधू आहेत त्या जे वर आहेत त्यांच्या बोटामध्ये लग्नाची अंगठी त्या टाकतील. झालं? माझ्या मागून बोलायचं आहे. झालं का? बरं. अचल एकनिष्ठता अचल एकनिष्ठता व अढळ प्रेमभाव व अढळ प्रेमभाव याची खून व प्रतिज्ञा म्हणून याची खूण व प्रतिज्ञा म्हणून मी तुम्हाला मी तुम्हाला ही अंगठी देते. ही अंगठी देतो. बर बर उच्चनती. तर ज्या वधू आहेत त्या पहिल्याने जे वर आहेत त्यांच्या गळ्यामध्ये फुलहार टाकतील, कारण ज्या वधू आहेत त्या वर आहेत त्यांना त्या वरतील, म्हणून त्या पहिल्याने फुलहार टाकतील. फोटो काढून झालं का? हा. तर आता वर आहेत ते वधूच्या गळ्यामध्ये फुलहार टाकतील. ओके. नाही फोटो काढून झालेत तर वर आणि वधू आहेत ते गुडघ्या करणार आहोत आणि सन्माननीय विनायक गावित साहेब आहेत, मी त्यांना विनंती करेल ते वधूवरांसाठी प्रार्थना करतील. आपण सर्व लोक म्हणजे पाळक लोक पुढे येणार आहोत. आपण त्यांच्यासाठी विशेष प्रकारचा आशीर्वाद देवाकडून मागणार आहोत. म्हणून हां आपण प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वशक्तिमान आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या जिवंत देवा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पिता परमेश्वर देवा. अमल आणि प्रियंका या दोन्ही लेकरांनी एकमेकांना वचन देऊन करारबद्ध झाले आहे. ते लग्न ते प्रभू परमेश्वर देवा ते एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. त्या पिता परमेश्वर देवा यांसाठी आम्ही खास प्रार्थना करतो पिता परमेश्वर देवा. जैतान बागेमध्ये लग्नाची स्थापना केली त्या दिवसापासून आज भूतलावर हे लग्न होत आहे आणि आज ते लग्न पण तो आशीर्वादित केलेला आहे असा आमचा विश्वास आहे प्रभू. अमल आणि प्रियंका यांना तू आशीर्वादित कर प्रभू, बहुगुणित कर, फलद्रूप कर, ही तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे पिता परमेश्वर देवा. या भूतलावर त्यांचे आयुष्य सुखी समाधानी समृद्धी दे आणि प्रभू परमेश्वर देवा तुझे हे परिवार तुझी सेवा करणारे प्रभू तुझ्या वचनात म्हणल्या तीन पदरी तरी कधी कृतज्ञ नाही प्रभू परमेश्वर देवा. दोघांमध्ये जे परमेश्वर देव आहे त्यांना आद्य स्थान देतील आणि प्रभू यांचे जीवन आहे संसारिक जीवन आहे पारिवारिक जीवन आहे आशीर्वादित आहे सफळ होईल असं आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो पिता परमेश्वर देवा. आणि जे वचन दिलेलं आहे एकमेकांशी करार केलेला आहे तो ते आयुष्यभर ते मनात ठेवतील यासाठी त्यांना तू सहाय्य कर, कृपा कर आणि त्यांना तू आशीर्वादित करी तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे प्रभू. सर्व कार्य लग्न सोहळा सर्व तू आशीर्वादित केले, सर्व मंडळी सर्व वर्णी मंडळींना पण तू सांभाळले. या सर्व कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. मान आणि महिमा तुला येतो प्रभू येशूच्या नावाने म्हणतो आमेन. सर्व पाळक लोक परत वर आणि वधू त्यांच्याकडे हात करतील. आपण त्यांना परत देवाचा आशीर्वाद देणार आहोत. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर आता व निरंतर तुम्हाकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. आमेन. वरण वधू उभे राहतील
आणि आपण तिकडे तिकडे फिरा, तिकडे फिरा, हा तिकडे फिरा, हा जवळ जवळ या ना. आता नवरा बायको झाले आहेत तुम्ही. बरं, आपण शुभ लग्न म्हणू. शुभ लग्न सावधान पडे करणे प्रबोधन. शुभ पडे करणे प्रबोधन. 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 अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असाल तर मला फॉलो करायला विसरू नका.